महायुतीच्या मुख्यमंत्र्याचं नाव अजून जाहीर झालं नसेल तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे। महायुतीच्या शपथविधी 5 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे। महाराष्ट्राच्या शपथविधीची चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे। महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपुरातील काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे। यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहे। गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये ती स्टॉल चालवतात। या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या ती स्टॉलवर कुठल्या देवी देवतांचा फोटो लावला नाही, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेलं प्रेम आणि दैवत मानत त्यांचा फोटो दुकानात लावला। त्यांच्या कार्यालयातून निमंत्रण आल्याचं सांगत आहे। देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे चहा प्यायला आलेले होते, त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चहा प्यायला या असे आमंत्रित दिलं होतं। त्यांनी त्याला होकार दिला होता। मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे। मी मुंबईला शपथ सोहळ्यासाठी जात आहे आणि त्या दिवशी माझी चहाची कॅन्टीन सुरू राहील आणि मोफत चहा वाटणार असेही गोपाल बावनकुळे यांनी सांगितलं। मग शपथविधी करता निमंत्रण आलं आहे काय सांगा? मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून मला फोन आलेला आहे की तुझं निमंत्रण तयार आहे। म्हणजे मी म्हटलं बा माझं कसं नाही, तू चहावाला आहे पण तू फॅन आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः त्यांच्या पीएला फोन करून सांगितलं की गोपाल बावनकुळे यांची पास तयार करा। मी म्हटलं बा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मला एक चहावाल्याला त्यांनी लक्षात ठेवलं। माझ्यासाठी तर फडणवीस साहेब एक दैवतच आहे, माझ्यासाठी देव माणूस आहे। कारण की त्यांनी अनेक लोकांना नेता बनवलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचा खूप मोठा विकास केलेला आहे। आज नागपूरमध्ये आपण मागे काही वर्षापूर्वी नागपूरचा तुम्ही पाहा आला, पण आज नागपूरमध्ये आपण जातो बर्डीसारख्या एरियामध्ये जातो तर आपल्याला नागपूर ओळखू येत नाही। आज त्यांनी नागपूरचा किंवा अनेक महाराष्ट्राचा विकास केलेला आहे। त्यांनी एक ओबीसी साठी अनेक लढाई लढलेल्या आहे। त्यांनी स्वतः एक ओबीसी मंत्रालय, स्वतः दुसरं एक ओबीसी मंत्रालय तयार केलेलं आहे। आणि जेव्हा लातूरमध्ये लोक पाण्याने व्याकुळ होत होते तर त्यांनी रेल्वेनी पाणी पोहोचवलेलं आहे। जलयुक्त शिवारसारखी योजना त्यांनी आणलेली आहे। मुंबई आणि नागपूर समृद्धी हायवेसारखं अनेक रस्ते तयार केलेले आहेत त्यांनी। तसं तर मी माझ्या पत्नीला म्हटलेलं आहे, पत्नी आणि माझा एक फ्रेंड माझ्या दुकानात राहणार आहे की बा, कारण की मी माझ्या दुकानात दिवसभर 2-3 हजार लोक येतात चहा प्यायला। मी तसाही खूप चाहता आहे सर्वांच्या। तर माझ्या पत्नीला मी म्हटलेलं आहे की 5 तारखेला आपले नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनणार आहे। आपण त्यांच्या शपथविधी निमित्त आपण फ्रीमध्ये चहा वाटू।